नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, MA एज्युकेशन M83 शैक्षणिक वर्ष 2024-25 सेकंड सेमिस्टर होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करायची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2025। आज दिनांक आहे 8 मार्च 2025। सर्व आपल्या महाराष्ट्रातील जगातील सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज दिनांक आहे 8 मार्च 2025। तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये M83 MA एज्युकेशन सेकंड सेमिस्टर होम असाइनमेंटचे क्वेश्चन आपण सांगणार आहोत। ठीक आहे, मग 8 मार्च रोजी सांगितल्यानंतर तुम्हाला 31 मार्चपर्यंत भरपूर वेळ मिळेल होम असाइनमेंटच्या क्वेश्चनचे उत्तरं शोधण्यासाठी आणि शोधून ती उत्तरं लॉग इनमधून प्रिंट काढलेल्या आन्सर शीटवर लिहून परत स्कॅन करून अपलोड करायला तुम्हाला वेळ भेटेल। त्याच्यासाठी लवकर व्हिडिओ बनवत आहे। ह्याचा जास्तीत जास्त आपल्या यूट्यूब सबस्क्रायबर्स तसेच व्ह्यूअर्सनी फायदा घ्यायचा आहे। ठीक आहे, तर सेकंड सेमिस्टर MA एज्युकेशन होम असाइनमेंट क्वेश्चन्स आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत। स्क्रीनवर तुम्हाला 6 टॅब दिसत आहेत, 1 2 3 4 5 6। हे 6 पेपर आपण बघणार आहोत। तर तुम्ही काय करायचं आहे की तुमचं ऑप्शनल पेपर कोणता आहे हे तुम्ही स्वतः चेक करायचं आहे। मी फक्त सगळेच पेपर कव्हर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। फक्त तुम्ही तुमचा ऑप्शनल पेपर कोणता आहे हे तुम्ही ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म जो भरलेला आहे त्याच्यामध्ये बघायचं आहे, किंवा स्टडी सेंटर कॉलेजला विचारलं तरी ते सांगतील तुम्हाला। ठीक आहे, ऑप्शनल पेपर तेवढं ध्यान ठेवा। बघूया पहिला पेपर कोणता आहे, इथे क्लिक करूया। ही होम असाइनमेंट क्वेश्चन्स तुम्हाला स्वतःलाही डाउनलोड करता येतील। त्याच्यासाठी काय करायचे, तुम्हाला YCMOU.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। होम पेज आल्यानंतर डाव्या हाताला बारके बारके टॅब दिसतील, त्याच्यामध्ये होम असाइनमेंट नावाचं टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं। तिथे क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला सर्टिफिकेट, UG प्रोग्राम, PG प्रोग्राम दिसतील। तर PG प्रोग्रामवर क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी मोठी लिस्ट दिसेल तुम्हाला PG प्रोग्रामची, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रामची। त्याच्यामध्ये M83 MA एज्युकेशन कुठे आहे बघायचं आणि त्याच्यापुढे सेकंड सेमिस्टरवर क्लिक करून हे डाउनलोड करून घ्यायचं। ठीक आहे, पहिल्या पेपरचा कोड आहे EDU 543 आणि पेपरचं नाव आहे प्रगत शैक्षणिक समाजशास्त्र। ठीक आहे, प्रगत शैक्षणिक समाजशास्त्र। ठीक आहे, पेज नंबर 1 वरचे सर्व इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला होम असाइनमेंट कसं लिहायचं आहे, त्याची आन्सर शीट कशी डाउनलोड करायची आहे, स्कॅन कसं करायचं आहे आणि अपलोड कसं करायचं आहे, कोणत्या प्रश्नाला किती उत्तर लिहायचं आहे, टोटल मार्क होम असाइनमेंट ऑनलाइन सबमिशन करता किती आहेत, ही सर्व पेज नंबर 1 वर दिलेलं आहे। ही सर्व माहिती वाचूनच तुम्ही पेज नंबर 2 कडे जायचं आहे। ठीक आहे, हे पेज नंबर 1 वाचून घ्या, पेज नंबर 2 बघूया। EDU 543 प्रगत शैक्षणिक समाजशास्त्र 2 गृहपाठ आहेत, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2। 30 गुणांसाठी गृहपाठ आहे, कंपल्सरी आहे। होम असाइनमेंट तुम्ही लिहून अपलोड जर करणार गेलो तर तुम्हाला अब्सेंट टाकण्यात येतं। स्टडी सेंटरवाले स्वतःच्या मनानं होम असाइनमेंट सबमिट करणार नाहीत। त्याच्यासाठी होम असाइनमेंट सबमिट करणं ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे। त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात होम असाइनमेंट लिहायचे आणि अपलोड करायचं आहे। अपलोड केल्यानंतर स्टडी सेंटरला फोन करून सांगायचं आहे की ऑनलाईन अपलोड केलेलं आहे म्हणून। मग स्टडी सेंटरवाले ऑनलाईन पद्धतीनं तपासतील ती आणि तुम्हाला गुणदान देतील। तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला व्हॅल्यूड शब्द आल्यानंतर तुम्हाला गुण मिळालेले आहेत, ती तुम्ही गृहीत धरू शकता। ठीक आहे, म्हणजे कन्फर्म करू शकता। गृहीत धरायचं काय, कन्फर्मच होऊन जातं। ठीक आहे, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 पेपर नंबर 1 दुसरं घेऊया, पेपर नंबर 2 घेऊया। आता हे गुगल ड्राईव्हमध्ये ओपन होते, ध्यानात ठेवायचं। गुगल ड्राईव्ह नसेल तर आपल्याकडे गुगल ड्राईव्ह इन्स्टॉल करून घ्यायचं प्ले स्टोअरवर जाऊन। तर नेटवर्क स्लो आहे वाटली। ठीक आहे, ओके, हां चला। इथं सुद्धा EDU 544 अध्ययनकर्त्याचे मानसशास्त्र पेज नंबर 1 वरील इन्स्ट्रक्शन वाचून घ्या। पेज नंबर 2 वर 2 गृहपाठ दिलेत, ही दोन्ही गृहपाठ कंपल्सरी आहेत, ध्यानात ठेवायचं आहे।
आणि हे जी गृहपाठ क्रमांक 2 मध्ये जी बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत ह्यांच्या प्रश्नाची उत्तर शोधायला बराच वेळ लागणार आहे. त्याच्यासाठी लवकरात लवकर ही हातात घ्या. आपल्याला प्रश्न ही जी होम असाइनमेंट क्वेश्चन आहेत लवकरात लवकर हातात घेऊन याचे उत्तर शोधायला चालू करा. ठीक आहे. 2 पेपर झाले, तिसरा पेपर घेऊ. तिसऱ्या पेपरचं नाव आहे EDU 545 समावेशित शिक्षण. पेज नंबर 1 वर इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. पेज नंबर 2 वर गृहपाठ क्रमांक 1, गृहपाठ क्रमांक 2. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये दीर्घोत्तरी आणि एक लघुत्तरी प्रश्न आहे, लेखी प्रश्न आहे. गृहपाठ क्रमांक 2 मध्ये हे सुद्धा लेखीच आहे, पण बहुपर्यायी प्रश्न आहे. त्याच्यातील एक पर्याय बरोबर असतो. ठीक आहे. 3 पेपर झालेले आहेत. चौथा पेपर घेऊया आपण आता. चौथा पेपर आहे, एक मिनिट. चौथा पेपर आहे EDU 546 ग्रंथालय आणि अध्ययन संसाधने. पेज नंबरवरच्या इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. पेज नंबर 2 ग्रंथालय आणि अध्ययन संसाधने EDU 546 हा छोटा पेपर आहे, बारका पेपर आहे. ह्याच्यामध्ये फक्त 15 गुणांकरता होम असाइनमेंट आहे. गृहपाठ 15 गुणांकरता आहे. लवकर लिहून हे करायचं, संपवायचं. ठीक आहे. 4 पेपर झाले. आता 5वा पेपर बघू. 5व्या पेपरचा कोड आहे EDU 547 शैक्षणिक व्यवस्थापन, प्रशासन व नेतृत्व. पेज नंबरवरचे इन्स्ट्रक्शन्स पूर्ण वाचून घ्या. पेज नंबर 2 वर EDU 547 शैक्षणिक व्यवस्थापन, प्रशासन व नेतृत्व. गृहपाठ क्रमांक 1, गृहपाठ क्रमांक 2 हा 30 गुणांसाठी गृहपाठ असणार आहे, कंपल्सरी आहे. शेवटचा पेपर घेऊया. पेपर क्रमांक 6. पेपर क्रमांक 6चं कोड आहे EDU 548 विशेष समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. पेज क्रमांक 1 आहे, पेज क्रमांक 2. पेज क्रमांक 2 वर EDU 548 विशेष समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 आहे. व्यवस्थित बघून घ्या. 30 गुणांसाठी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो इथे 6 पेपर दिले आहेत. 6 पैकी तुमचे 5 पेपर असतील किंवा 6 असतील हे तुम्ही चेक करून घ्या. मला तेवढं काय माहीत नाही MA एज्युकेशनचं. बरं, ही तुम्हाला कंपल्सरी होम असाइनमेंट लिहून अपलोड करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. सर्वच आपल्या मित्रमैत्री नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा, कारण कंटिन्यू आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठावर व्हिडिओ बनवत असतो. 365 डेज. ठीक आहे. 365 दिवस आपण व्हिडिओ बनवत असतो मुक्त विद्यापीठावर. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करायचं आहे आणि आपल्या सर्व मित्रमैत्री नातेवाईकांना शेअर करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.